नमस्कार नमस्कार नमस्कार। आजचा भारताकरता महत्त्वाचा दिवस। आज भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। ही बातमी सांगताना अत्यंत आनंद होतोय। जय हिंदच्या घोषणा सगळ्या भारतभर दिल्या जात आहेत आणि भारतभर आता जल्लोषाला सुद्धा सुरुवात झालेली आहे। 1:28 मध्यरात्री 1:28 ते 1:51 भारतानं पाकिस्तानच्या आणि पीओकेच्या वेगवेगळ्या 9 भागांमध्ये एअर स्ट्राईक केलेला आहे। हे एअर स्ट्राईक एका आंतरराष्ट्रीय अशा मिसाईलच्या माध्यमातून करण्यात आले, अत्याधुनिक अशा मिसाईलच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे आणि 9 ठिकाणी एकूण हल्ला झाले। त्यामध्ये पीओके मधली 5 ठिकाणं आहेत आणि मेन लाईन पाकिस्तान मधली म्हणजे मुख्य पाकिस्तान या भूभागामधली 4 ठिकाणं आहेत। 1:28 एअर स्ट्राईकला सुरुवात झाली। तिन्ही दलांनी मिळून हे एअर स्ट्राईक केलं आणि या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं। हे दहशतवादी तळ ज्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला, हे दहशतवादी तळ जिथे त्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं गेलं, त्याच ठिकाणी शोधून शोधून दहशतवाद्यांच्या तळांना निस्तेनाबूत करण्यात आलेलं आहे। या पाकड्यांच्या त्यांचे जे मनसुबे होते त्यांना धुळीस मिळवण्यामध्ये भारताला यश आलेलं आहे। ऑपरेशनचं नाव काय? ऑपरेशनचं नाव ठेवलेलं आहे ऑपरेशन सिंदूर। हे ऑपरेशन सिंदूर नाव याकरता ठेवलंय कारण पहलगाम हल्ला जेव्हा झाला तेव्हा 26 निरपराधांना पर्यटकांना मारलं गेलं। निशस्त्र असे पर्यटक होते ज्यांना मारलं गेलं आणि त्याचा बदला घेण्यासाठी ज्या महिलांचं कुंकू पुसलं गेलं, जे 26 जण मृत झाले, त्यांचा बदला घेण्यासाठी म्हणून अत्यंत भावनिक असं नाव ऑपरेशन सिंदूर असं ऑपरेशनचं नाव ठेवलं गेलं। लक्षात घ्या, आपण आजच्या दिवशी मॉकड्रिलची तयारी करत होतो, मात्र त्याच वेळेला एक मोठा नियोजन, एक एअर स्ट्राईकचं प्लॅनिंग एका बाजूला सुरू होतं। तिन्ही दलाच्या प्रमुखांनी मिळून हे प्लॅनिंग केलं। कुणालाही याची कल्पना लागली नाही। विरोधक हेही म्हणायला लागले होते की 15 दिवस झाला हल्ला होऊन तरी सुद्धा अजून काही उत्तर आपण देत नाही आहोत, नुसत्याच दिल्लीमध्ये बैठका वगैरे सुरू आहेत। पण हे सगळं घडत असताना आणि मॉकड्रिलची तयारी होत असताना आपण बदला घेतला सुद्धा। मध्यरात्री 1:28 ते 1:51 हे एअर स्ट्राईक होत राहिलं। 9 वेगवेगळ्या ठिकाणी हे एअर स्ट्राईक झालं, ज्यामध्ये पीओकेचे 5 भाग आहेत आणि पाकिस्तानचे 4 भाग आहेत। पाकिस्तानचा जो पंजाब प्रांत आहे, मेनलँड ज्याला आपण म्हणतो भूभाग पाकिस्तानचा, तिथे हे हल्ले करण्यात आले। आणि अजून एक विशेष असं की पाकिस्तानवर हे हल्ले करताना भारतानं आपली सीमा ओलांडली नाही। भारताच्या सीमेमधून हे मिसाईल टाकण्यात आलेले आहेत आणि सगळ्यात अभिमानाची बाब ही की अत्याधुनिक मिसाईल हे पाकिस्तानात टाकताना कुठल्याही आंतरराष्ट्रीय नियमाचं उल्लंघन भारतानं केलेलं नाही। पण आजची बुधवारची 7 मेची सकाळ ही सगळ्या भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आली आहे की पहलगाम हल्ल्याचा बदला मी घेतला। भारत दहशतवाद खपवून घेणार नाही, भारत दहशतवादी हल्ले खपवून घेणार नाही आणि दहशतवादाला जो कोणी खतपाणी घालेल त्या देशाला सुद्धा आम्ही सोडणार नाही। आणि हे उत्तर मगाशी आपण शैलेंद्र देवाणकर यांच्याशी बोलत होतो, त्यांनी अत्यंत समर्पक एक वाक्य म्हटलं, ही स्टेट वर्सेस स्टेट किंवा देश वर्सेस देश अशी लढाई नाही, ही देश वर्सेस दहशतवाद अशी लढाई आहे। आणि बरोबर त्याच दहशतवादी तळांना लक्ष्य करून आपण अत्यंत जबाबदारीने पाऊल उचललंय आणि भारतानं फक्त त्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय। या व्हिडिओ संदर्भात अजून काही ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत, अजून काही अपडेट आहेत, ते सगळे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत।